आज सकाळी पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी अब्दुल वाजिद अली मनियार आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास लॉकअपची साफसफाई सुरू असताना लॉकअप गार्डला चकवा देत लॉकअपमधून फरार झाला। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने प्रथम लॉकअपमधून बाहेर असलेल्या खिडकीतून उडी मारली। त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आत असलेल्या जिन्याचा वापर करत पहिल्या मजल्यावरून खाली उडी घेत तो थेट पलायन करण्यात यशस्वी ठरला। या घटनेनंतर पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 6 पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकांना तात्काळ शोध मोहिमेसाठी तैनात करण्यात आले आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपी कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसून आलाय आणि सध्या पोलीस पथके त्यांच्या मागावर सक्रियपणे काम करत आहेत। नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केलाय। मात्र प्रश्न उपस्थित होतो, लॉकअपमधून आरोपी पळतो कसा? सुरक्षा व्यवस्थेत नेमकी चूक कुठे झाली? यासाठी जबाबदार कोण? या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न निर्माण झालाय।